नमस्कार मित्रांनो, गोव्यातील चापोरा किल्ला हा जो की दिल चाहता है पिक्चरमुळे फेमस झालेला हा ऐतिहासिक पार्श्वभूमी असणारा गोव्यातील एक प्रमुख किल्ला आहे. तो आज आपण आपल्या या व्लॉगच्या माध्यमातून पाहूयात. व्हिडिओ आवडल्यास शेवटपर्यंत गोव्यातील हा अप्रतिम नजारा पाहायला विसरू नका आणि गोव्यात जाल तेव्हा या किल्ल्याला नक्की भेट द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. चापोरा किल्ला हा उत्तर गोव्यातील वाघातूर बीचच्या जवळ असून हा गोव्यातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ असं म्हणायला हरकत नाही आहे. आणि त्यानुसारच पणजीपासनं 21 किलोमीटरवर हा किल्ला असून येथे जाणे सगळ्यांसाठी सोपं आणि जाताना आजूबाजूला लागणारं निसर्गरम्य गोव्याचं सौंदर्य पाहण्याची एक पर्वणी ठरते. नमस्कार. माझं नाव अमित डांगे. गोव्यात फिरायला आलो असताना मी हा किल्ला बघायला आलो. या किल्ल्याची बांधणी आणि महाराष्ट्रातल्या किल्ल्यांची बांधण्यात खूप जमीन आसमानाचा फरक आहे. महाराष्ट्रातल्या किल्ल्यांची लढाईच्या दृष्टीने केलेली बांधणी आणि हा किल्ला समुद्रातट जरी असला तरी समुद्रातले महाराष्ट्रातले किल्ले आणि हा गोव्यातला किल्ला ह्यात खूप फरक आहे. खरं तर महाराष्ट्राने किल्ले बांधणीत मिळवलेलं यश आणि त्याचं इंजिनिअरिंग जेवढं उत्तम आहे तेवढं इथं मला जाणवलं नाही. धन्यवाद. चापोरा किल्ला हा एक खूप प्रसिद्ध असा आणि ऐतिहासिक महत्त्व प्राप्त असणारा हा किल्ला आदिलशाही राजवटीत सुलतान आदिलशहाने येथे लक्ष ठेवण्यासाठी बांधला होता. त्याला प्रथमतः गडी म्हणले जायचे, ज्याचं नाव शाहपुरा होते. नंतर गोव्यात पाय रोवल्यावर पोर्तुगीजांनी ह्या बारदेस परिसर आणि या किल्ल्यावर आपले नियंत्रण मिळवून या किल्ल्याला एक मोठं स्वरूप प्राप्त केलं. मराठा साम्राज्यातील आपले छत्रपती संभाजी महाराज यांनी या किल्ल्याला गोव्याच्या मोहिमेदरम्यान वेढा दिला होता आणि तो आपल्या ताब्यात घेतला. मराठ्यांच्या या पराक्रमामुळे आपलं मराठा साम्राज्य आज देखील तिथे आपल्याला गेल्यावर भास होतो की आपले महाराजांच्या पाऊल स्पर्शाने हा किल्ला पावन झालेला आहे. शेवटपर्यंत हा किल्ला ज्यावेळेस पोर्तुगीजांकडे किंवा नंतर मराठे, नंतर परत पोर्तुगीज आणि पुन्हा नंतर भारत स्वतंत्र होईपर्यंत या किल्ल्याचा इतिहास पाहता हा किल्ला तसा एक महत्त्वाचं ठिकाण म्हणूनच गणला गेलेला आहे. खरं आहे सर, अगदी तुम्ही म्हणताय तसं हा किल्ला महाराष्ट्रातल्या आपल्या लढाऊ बांधणीचा किंवा इतिहास जो आपण रंजक इतिहास वाचतो त्यामधल्या लढाऊ बांधणीचा हा किल्ला बिलकुल वाटत नाही. पण इथे आल्यावर आपल्याला आपल्या मराठ्यांचं इथे देखील राज्य होतं हे ऐकून तेवढाच अभिमान वाटतो. आणि हा किल्ला आल्यावर गोव्यातल्या बाकीच्या गोष्टी आपण फिरतो त्यावेळेस हा किल्ला पण नक्की एकदा पाहावा असं आपण येथे सांगूयात आपल्या चॅनलच्या मार्फत. धन्यवाद सर तुमच्या मौल्यवान वेळाबद्दल. धन्यवाद.